जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, 2 परदेशी पर्यटकांसह 28 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी असल्याची माहिती। काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्याचे 2 आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश, काही पर्यटक जखमी असल्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये प्रशासनासोबत रात्री उच्चस्तरीय बैठक, तर पंतप्रधान मोदी सौदीचा दौरा आटोपत घेत भारतात दाखल। हिंदी सक्तीवरून अखेर राज्य सरकारची माघार, 3ऱ्या भाषेबाबत नव्यानं GR काढण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा। म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे आज गुलजारीलाल नंदा सभागृहात जनता दरबाराचं आयोजन, नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी दुपारी 12 ते 2 दरम्यान जनता दरबार। नागपूर शहरातील अनेक भागात आज पाणी पुरवठा खंडित, जलशुद्धीकरण केंद्रातील उपकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन। सोनं 4 महिन्यात तब्बल 23,838 रुपयांनी महागलं, अक्षय तृतीयेपर्यंत सोनं आणखी महागण्याची शक्यता। स्वातंत्र्यापासून सोन्याच्या दरात 1,127 पटीनं वाढ।